प्रभाष्यकुलो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सुखासारिके पूर्णवैराग्यगणन्ते वसिष्ठापरि ज्ञानियोगेश्वरान्ते कवि वाल्मीकि सारिकामान्यैसा नमस्कारमादा श्री सद्गुरु रामदास महायोगपीठे तटे त्रिवरत्यां समागत्य तिष्ठं तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे दयान्ता जहि जन्मनामार्धधारा दयान्ने सदा वासनामार्धिला जयमुच्चान्ति सर्वदा कीर्ति नमस्कारया ब्रह्मचैतन्यं तत्प्रविश्रमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वतां अद्यावक्षास्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय मला वाटते अन्तरीत्वासादे तुझ्या आत्मरामासि पावला अपत्या परिपालनी प्रेमदासा महाराया सद्गुरु रामदासा सूर्यतां देवदेवेश नारायण यत्पदे त्वदीये नामधारेण कथयिष्ये शुभार्था श्रीमान् पवित्रचरणकमलेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमस्सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सद्गुणाथ श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज समर्थ महारुद्र श्री हनुमान महाराज समर्थ गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु श्री रघुवीर महाराज अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पुरी श्री रामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ शिष्या बहुमन घाले आता भाष्कळता राहिली येथे वृत्ती चंचल केली तरी बुडालाशी संदेह सागरी श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दति दिव्यमुखम् भक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा गंगा माता पुण्यश्लोक श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या आत्मानुभवावर असलेल्या आत्माराम ग्रंथाचं स्वाध्यायात्मक चिंतन करण्याकरता गंगा दशहराच्या पर्वणीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी श्रोत्यांना श्रद्धेनं वंदन करून आपल्या जीवनाचं खरं सार्थक केवळ अध्यात्म मार्गानेच होणार आहे, संतांच्या मार्गदर्शनानेच होणार आहे अशी पक्की गुणगाठ ज्यांनी बांधलेली आहे आणि ज्यांच्या आचरणामुळे समाजामध्ये धर्म जगून राहतो, टिकून राहतो, लोकांना लोक शिकतात, अशा धर्मनिष्ठ सत्पुरुषांच्या अंतःकरणातल्या आत्मारामाला स्वतंत्र नमस्कार करून आजच्या आत्मारामाच्या स्वाध्यायात्मक चिंतनाला प्रारंभ करू. समर्थ शिष्याला सांगतायत, शिष्या बहु मन घाली आता बाष्कळता राहिली, इथे वृत्ती चंचल केली तरी बुडात बुडसी संदेह असतो. आता जे मी काही तुला सांगतोय ना ते एकाग्र चित्ताने, ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याच्या जीवनामध्ये मनाच्या एकाग्रतेला फार महत्व असते. आणि आत्मसाक्षात्कार 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 म्हणजे नक्की काय असतं?
शिवो ब्रह्मैव नापरः हा अनुभव घेणं याला आत्मसाक्षात्कार. अहम ब्रह्मास्मी या भूमीच्या वरती येणं त्याला आत्मसाक्षात्कार. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन गेलो, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा याला आत्मसाक्षात्कार. लवण मेळविता गळे काय उरले नराळे तैसा समरस झालो आधी विठ्ठला भेटलो याला आत्मसाक्षात्कार असतो. आणि हा आत्मसाक्षात्कार ज्याला करून घ्यायचा असेल जीवनामध्ये त्यांनी मनाला एकाग्रच करायला. म्हणून यमधर्म नचिकेताला कठोपनिषदात सांगतात दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्श. हा एकाग्रतेचा मोठा लाभ. मनाची बुद्धीची व्यस्तता अनेक ठिकाणी असते तिथे कोणताच त्याला लाभ होतो. पण कोणत्याही क्षेत्रात जात एकाग्रतेला फार महत्व, एकचित्ताला फार महत्व. खरं म्हणत म्हणाले बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांतर पार नाही. येवोनी अंतरी राहेल गोपाळ सायासाचे फळ हेची आहे. मनाला जोपर्यंत अनेक फाटे फुटलेले आहेत ना तोपर्यंत मनाला कोणताच विषय, बुद्धीला कोणताच विषय अवगत होतो. मग ते क्षेत्र प्रपंच असो अथवा परमात्मा. आणि मनाला तर व्यग्रता खूप आहे आणि ती खूप व्यग्रता आहे म्हणून मन भरकटत आहे. मन हे ओढाळ करून ते एकमेव तुमच्या सुखाला अथवा दुःखाला कारणीभूत आहे. कारणं बंध मोक्ष मन एव मनुष्य कारणं बंध मोक्ष. दुसरा आपल्या सुखाला आणि दुःखाला कारणीभूत कोणीच नाहीये. आपणच आपल्या सुखाला कारणीभूत आहोत आणि आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत. म्हणजेच आपलं मन, आपली बुद्धी, आपली अभिमानात्मक वृत्ती, आपलं चित्त हे व्यग्र झालेलं आहे म्हणून सगळं सुख दुःख आहे. वशिष्ठ सांगतात रामाला योग वासिष्ठामध्ये सुखस्य दुःखस्य नको की दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहंकरोती ती वृथाभिमान स्वधर्म सूत्र ग्रथितो. म्हणून आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर एकाग्रतेची फार आवश्यकता असते. एका वेळी एकाच गोष्टीभोवती आपले विचार व आपल्या भावना गोळा करणे याला एकाग्रता असं म्हणतात. अर्जुनाने एकाग्रता साधली आणि त्या मत्स्याच्या नेत्राचा भेद केला. बंदुकीतली गोळी जर सोडायची असेल ना तर सगळ्या शरीराची एकाग्रता त्या डोळ्यामध्ये आणायला. म्हणून एकाग्रता म्हणजे एकाच वेळी एका गोष्टीभोवती आपले विचार व आपल्या भावना गोळा करणे याला एकाग्रते म्हणतात. एकाग्रतेमध्ये मन एखाद्या विषयाशी तन्मय होऊन जाते. कोणत्याही विषयात चित्त एकाग्र झाले की माणूस स्वतःला विसरतो. व्यवहाराचा आपण अनुभव घेतो. आपल्याला घरात सुद्धा म्हणतात ना मी तुम्हाला 10 वेळेला हाक मारली तुम्हाला ऐकायला येत नाही का? कोणाला हाक मारलीस का? माझं लक्ष नव्हतं तिकडे. माझं लक्ष या पुस्तकात मी काय वाचतोय ना तिकडे. ही एकाग्रता व्यवहार तीच अध्यात्मात आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी नवली हरिपाठाचा दरोमी श्री हरी जपेस. की आपली माळ बाहेर चाललेली असते ना तोपर्यंत आपलं माळेवरतीच लक्ष असतं. निरुमणी आला का आता केव्हाही माळ संपायची. पण ती माळ आज जर चालत असेल ना तर निरुमणी आला काय गेला काहीच फरक पडत.
अशी एकाग्रता ज्याला साधते त्याच्या मनाचा स्वैरपणा अथवा उच्चशृंखलपणा आपोआप संपतो. मग मनाचं हे चंचलत्व घालवायचं जर असेल तर ती एकाग्रता साधली पाहिजे. ती एकाग्रता कुठे साधते? नामात साधते आणि भगवंताच्या शरणाशी साधते. चंचल हे मन राम पायी लावा, होईल विसावा जेणे. हे अत्यंत चंचल असलेलं सकल चंचल पदार्थामध्ये पहिला नंबर आहे मनाचा चंचल पदार्थ. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारात दशचंचल. हे 10 मकार जे आहेत ना, हे अत्यंत चंचल आहे. पहिलं मन मधुकरो भुंगा, या फुलावरून त्या फुलावर. मानिनी स्त्री, मदनो मरुत वारा, मा लक्ष्मी. आज माझ्या खिशात घरी जाईपर्यंत वाड्याच्या गल्ल्यामध्ये मदो मद, मरकटो, मत्स्यो, या सगळ्यामध्ये मनाचा नंबर पाहिजे. ज्याला एकाग्रता साधते त्याला जीवनात अशक्य काहीच नाही. हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यामध्ये त्याचे सारे लक्ष केंद्रित होऊ शकते. हीच यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून भगवान काय मागतात अर्जुनाजवळ? काय मागितलं देवाने अर्जुनाजवळ? 12व्या अध्यायातला श्लोक आहे. अर्जुनाजवळ भगवान म्हणतात, तू मला मन दे. मय्येव मन आधत्स्व. भगवान असं नाही म्हणाले डोळे दे, कान दे, हात दे, पाय दे. मय्येव मन आधत्स्व. मयी बुद्धिर्निवेश. अर्जुना तू एकच करी, मज मन ते अवधारी. आणि मन आणि बुद्धीचं संतुलन झालं की समाधान आहे. आपण परवा समाधानाचा विषय बोललेलो, पुनरावृत्ती नाही करत. अर्जुना समत्व चित्ताचे मौल्य हे सारची जाण योगाचे. जेथे मनबुद्धीचे ऐक्य. योगाची व्याख्या पुढे अशी केली आहे, योगाची चित्तवृत्ती निरोध. आपण करतो ना तो योग नाही, तो योगा असतो. तो घरात होत नाही म्हणून योग सेंटरला जायला लागतात. आणि ज्याच्या चित्तवृत्तीचं निरोधन झालेलं आहे त्याला ठाईचं वैसोनी करा एक चित्त वेगळं सांगायला लागलं. एकाग्रता ही माणसाची असलेली मोठी जाज्वल्य शक्ती आहे. ज्ञान विज्ञानाची प्रगती केवळ एकाग्रतेने घडवून आणलेली. विज्ञानाची प्रगती एकाग्रतेनेच झालेली आहे. ज्ञानाची प्रगती एकाग्रतेनेच होते. शास्त्रज्ञ सगळं विसरतात हो, प्रयोग करायला लागले सगळं विसरतात. आर्किमिडीजला ज्या वेळेला शोध लागला पदार्थाच्या वस्तुमानाचा आणि तो स्नानगृहात गेला आणि त्या आंघोळीच्या मोठ्या अशा पात्रामध्ये बसला आणि त्याच्यामधनं इतकं पाणी बाहेर पडलं, तेव्हा तो युरेका 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 करत जाऊ. हे एकाग्रतेचं फळ आहे. आईन्स्टाईनची एकाग्रता केवढी होती हो. ज्यांनी ज्यांनी हे विज्ञानाचे शोध लावले की नाही त्यांनी केवढी एकाग्रता केली असते. जाऊ दे बाकीचे सगळे दृष्टांत. भागवताच्या 11 स्कंदातला दृष्टांत आहे. 24 गुरु केलेला.
त्यातला तो लोहार जो असतो की नाही त्याला गुरु केला. त्याची एकाग्रता किती असते. वरात गेली समोर तरी तो आपलं काम इतक्या व्यग्रतेनं करत होता. त्या लोखंडावरती असे घाव घालत होता. आणि काही वेळानंतर काय 1-2 माणसं आली, वराती मागणं आली. त्याला काय म्हणतात, वराती मागची. आणि त्यांनी विचारलं, अरे वरात गेली का इकडनं? तो म्हणाला, मला नाही माहिती. अरे इकडनं गेली ना. तुम्ही म्हणा इकडनं गेली, माझं कुठे लक्ष. लक्षावरती ज्याचं असतं ना त्याला एकाग्रता असते. म्हणून एकाग्रतेनं थोडस नाम घेतलं ना तरी ते खूप होत. आणि व्यग्रतेनं कितीही तुम्ही जप करा, नाही आत परिणाम होत नाही. काही मात्रा अशा असतात की त्याचा एकच वळसा काम देतो. आयुर्वेदात अशा काही मात्रा आहेत की त्याचा एकच वळसा काम देतो. तसं नाम ही अशी मात्रा आहे की त्याचे काहीच वर्षे तुम्हाला काम देतात. म्हणून एकाग्रतेला समर्थ फार महत्व देतात आणि सांगतात बाकीची बाष्कळ बळबळ आता राहून दे बाजूला. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. लेखक, कवी, कलावंत, शास्त्रज्ञ व खेळाडू या सर्वांना एकाग्रता जपावी लागते. हे तर आहेत, पण ईश्वर दर्शन होऊनी आनंदपदी स्थिर होऊ इच्छिणाऱ्या अध्यात्म साधकाला ती प्राणापलीकडे जपावी. व्यवहारात तर ती लागतेच लागते, पण परमार्थात फारच एकाग्रता. एकाग्रता सहज सिद्ध झाली म्हणजे ती स्वभावता झाली की तिलाच तपश्चर्या असं म्हणतात. मग ही एकाग्रता होण्याकरता समर्थाने किती वर्ष घालवली? एका दिवसात आली. शरीराकडे किती दुर्लक्ष केलं. समर्थ असं नाही म्हणत सगळ्यांनीच माझ्यासारखं करावं. त्यांना माहिती आहे ना झेपणारच नाही. पण त्याच्याकरता कष्ट घ्यायला लागतं. कष्टाविना नाही फळ, कष्ट नाही ते निष्फळ. जो साधक एकाग्रतेने ईश्वर चिंतन करतो त्याला स्वानंदाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. एकाग्रतेच्या बळाने तो बराढ्य माया पार करून जातो. म्हणून शिष्या, आता तुला मी माया निरूपण करणार आहे आणि तू मला प्रश्न विचारणार आहे की अशी ही जी महाभयंकर माया आहे ती पहिलं पार कशी होता येईल? ती पहिलं पार होता येण्याकरता पहिला अभ्यास सांगतो एकाग्रता. म्हणजे मन स्थिर, मन प्रसन्न. मला यातनं काही येणार नाही, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही असं रडत बसू नको. प्रयत्न करत 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 गेलास की साध्य होईल. एक कवी म्हणतो की नाही, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही अतिशयोक्ती आहे. वाळूच्या कणातून तेल निघत नाही, म्हणतो प्रयत्न केला तरी निघे. तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिबुनी ही वितळले. तहानलेल्याची तहान मृगजळाचं पाणी पिऊन सुद्धा तहान शांत होईल. एक वेळ सशाचे ही लाभे भीतीने फिरता शृंग ही जरी. सशाचं शिंग सुद्धा एक वेळ लागेल. हातपाय जोडून जो बसलेला आहे, मला काही येणारच नाही, मला काही जमणारच नाही असं कुठे असतं का? असं कुणाला साधलंय का? समर्थ म्हणाले असं करू नको. याला प्रयत्न नाही म्हणा, याला पलायनवाद असतो. सगळे संत साधनेत प्रयत्नवादी आहेत, प्रारब्धवादी नाहीये.
प्रारब्ध आणि प्रयत्न दोन स्वतंत्र विषय. जीव व्यवहारामध्ये अत्यंतिक प्रारब्धाच्या अधीन आणि जीव परमार्थामध्ये अत्यंतिक प्रयत्नाच्या अधीन. समर्थ म्हणतात, अग्निसंगे लोहो पिटे, तेथे तेणे तयाचा मळ तुटे, मग परिसेसी दगडता पालटे, लोखंड पण तयाचे. अग्नीत लोखंड अग्नीत टाकून लाल तापवतात. किती तापवतात? किती तापवतात? त्या लोहाराच्या भट्टीत जाऊन बघा किती तापवतात. अग्नीचा जसा रंग असतो ना तितकं तापवतात. तेव्हा ते घणाचे गाव घातल्यानंतर त्याला आकार येतो. दुसरा दृष्टांत सांगतो आपल्याला. पूर्वी आपल्याकडे पितळ्याची भांडी असायची, त्याला कलई लावायला लागली. तो कलईवाला यायचा, त्याला ती भांडी सगळी द्यायची, कलई लावून घ्यायची. बघितलं का कधी कलई कशी लावतो ते? बघण्यात ते भांड तो त्या विस्तावावर ठेवतो आणि तो जो चरखा असतो तो फिरवतो, वारा घालतो आणि ते भांड इतकं तापतं की विस्तवाचा जेवढा रंग असताना तेवढं तापवतो. ते खरं तापलंय की नाही हे बघायला त्याच्यामध्ये एक घाणेरडा पदार्थ टाकतो, त्याला नवसागर असं म्हणतात. आणि घाणेरडा पदार्थ टाकला की आत धूर तयार होतो. मग तो काय करतो, ते भांड चिमट्याने एका हाताने धरतो आणि थोडासा, अगदी थोडा तो धातू असतो ना तो आत फिरवतो आणि फिरवल्यानंतर कपड्याने तो सगळीकडे सारखा फिरवतो. एवढासा धातू भांड तापल्यानंतर मग त्या त्या भांड्यामध्ये कोणताही जरी पदार्थ टाकला तरी पदार्थ खराब होत नाही. पदार्थ खराब होत का होत नाही? कारण भांड्याला अग्नीनं आपली सत्ता दिलेली, मग तो थंड होतो. हे भांड्याचं भांड पण जाऊन अग्नीची सत्ता मिळणं यालाच लोखंड तापवल्यानंतर परीस त्याच्या जवळ नेला की त्या लोखंडाचं सोनं होणं असं म्हणतात. प्रत्यक्ष परीस कोणी बघितलेला नाही, प्रत्यक्ष चिंतामणी कोणी बघितलेला नाही, प्रत्यक्ष कल्पतरू कोणी बघितलेला नाही. तो बघितलेला नाही तर त्याचा उपमा कशाला द्यायचा? हे बसलेले आहेत ना परीस तुमच्या आमच्या समोर, द्यावं ना हे शरीराचं भांड त्यांच्या हाती करून आणि सांगावं, महाराज आता या भांड्याला कलई लावा, शुद्ध करून सोड. श्री गुरुराजे कृपा पूर्ण केली, निज वस्तू दाबिली माझी मज, माझे सुख मज झाले अनावर. त्या भावांनी त्याच्यावरील गंज निघून जातो. मग परिसाने ते घासले की त्याचे लोखंड पण बदलते आणि ते सोनं होतं. तसं हे जीवन सोनं आहे हो, याला सुगंध आणतात. तयाचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. लोखंडाचा गंज जर गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भाग प्रगट होतो. पण लोखंड बाहेर पडलेलं असतं ना ते गंजत, त्याच्यावर गंज साठतो. तसा बुद्धीवरती सुद्धा गंज साठतो आपल्या. पुन्हा पुन्हा अभ्यास जर नाही केला, पुन्हा पुन्हा स्वाध्याय जर केला नाही, आमचे गुरुजी सांगायचे एक आख्यान 100 वेळा करावं तेव्हा ते पक्क होत. इतक्या वेळेला त्याच्या आवृत्त्या केल्या की ते पक्क होत. मी एकदा चातुर्मासात कृष्णाष्टमी होती, गोकुळाष्टमीचा जन्माचा दिवस, ते गिरगावात त्यांचा चातुर्मास असायचा काळामध्ये. मी संध्याकाळी गेलो, त्यांची संध्या विद्या आठवण, रात्री कीर्तन त्या दिवशी ते चोपडी काढून बसले.
मला कुतूहल निर्माण झालं. मी विचारलं तात्या, आता हे काय करताय तुम्ही, काय करताय? एवढे आज गोकुळाष्टमीचं कीर्तन आहे ना, आख्यानाची आवृत्ती करतो. मी म्हटलं तुम्ही ह्या हयात घालवलीत गोकुळाष्टमीचं कीर्तन करता. आता आवृत्तीची जरूर काय? मला म्हणाले इतका फालतू विश्वास आपल्या बुद्धीवर ठेवू नये. तिला गंज केव्हा चढेल सांगता येईल. सहज बोलणे हितोपदेश, करोने सायाच. आत्मा अंतःकरण व शरीर मिळून जीव बनतो. अंतःकरण व शरीर दोन्हीही अनात्मा असल्याने नाशिवंत आहेत. म्हणून अविनाशी आत्मा व नाशिवंत अनात्मा याच्या मिश्रणाने जीव बनतो. कशाला जीव म्हणतात? तो जीवाची व्याख्या काय? पंचदशिका स्वामी विद्यारण्य पंचदशी जीवाची व्याख्या करतात. चैतन्य यद अधिष्ठान लिंग देहश्चय पुन्हा चिच्छायात लिंग देहस्यात् तत्संगौ जीव उच्यते. कूटस्थाचं प्रतिबिंब ज्या वेळेला बुद्धीत पडतं ना, त्याला जीव असं म्हणतात. कूटस्थ म्हणजे आत्मा. त्या आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं. बिंब ते वेगळं आहे, हे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब हलतं, बिंब हलत नाही. सूर्याचं प्रतिबिंब टाकीत पडलं, पाण्याच्या हल्ल्याने प्रतिबिंब हलतं, बिंब हलतं ना, काही परिणाम होतो का त्याच्यावर? आत्मस्वरूपावर परिणाम होत नाही, बुद्धीवर परिणाम होतो. यांच्या मिश्रणाने जीव तयार होतो. आत्मा मूळचा अमूर्त, असीम व अनंत असता नाशिवंत अनात्म्याचे आवरण त्याच्यावर येते व तो मूर्त, सीमित आणि शांत जीव बनतो. जीव हा आत्म्याचाच अंश. मग एकाला आत्मा म्हणायचं आणि एकाला परमात्मा का म्हणायचं, एकाला जीव का म्हणायचं? श्रुती ऐकणे द्वावई सुपर्णा सृजय सखाया समान वृक्षम परिभिस्वजाते. हे दोन पक्ष आहेत, द्वावई सुपर्णा. एकाच झाडावर बसलेले, पण एकाला आत्मा म्हणतात आणि एकाला जीव म्हणतात. असं का? त्या आत्मस्वरूपावरती अनात्म वस्तूंचं ज्या वेळेला आवरण येतं त्यावेळेला तो जीव होतो आणि ते आवरण संपलं की तो आत्मस्वरूप. अनात्म्याच्या त्या आवरणाने आत्म्याचे ज्ञान लोक पावतात. आणि आवरण काय करतं? तर जे मूळ स्वरूप असतं ना ते झाकतं, झाकाळतं. जीव हा आत्म्यापासूनच निर्माण होतो. पाण्यापासूनच शेवाळ निर्माण होतो की नाही? पण ते पाण्याला जातं की नाही? आणि आपल्याला वाटतं काय शेवाळ आहे, पाणी नाहीच आहे. मृगजाला माझी लोटीले तारू, पाणीच नाही ते कैसा उतारू. मृगजळाचं पाणी आपल्याला भासतं की नाही? काही सुंदर पाणी असेल, गार पाणी, जाऊया प्यायला. प्रत्यक्ष जातो तो पाणी असतं. सूर्याच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले ढग सूर्याला झाकतात की नाही? तसं आत्म्यामुळे निर्माण झालेला जीव आत्म्याला ज्या वेळेला झाकतो त्यावेळेला त्याला अज्ञान असं म्हणतात. अज्ञानालाच माया असं म्हणतात आणि यालाच अविद्या असं म्हणतात. काही नाव घे. त्याचा अनंत अंतर्धान पावतो. यामुळे जो अज्ञानी व दुःखी बनल्यासारखा जगतो, मूळ आत्मस्वरूपावर साचलेला आणि त्याला झाकणारा अज्ञानाचा मळ नाहीसा करण्यात जीवाला वैराग्याच्या आगीत तापून घ्यावे. हा मळ नाहीसा करायला, लोखंडाचा मळ नाहीसा करायला त्याला स्वतःला तापून घ्यायला. तसं जीवाला वैराग्याच्या आगीत तापून घ्यायला. आणि वैराग्य वैराग्य म्हणजे तरी नक्की काय असतं? कशाला वैराग्य म्हणतात? वैराग्याची व्याख्या काय? विषयातला दोष दिसतो याला वैराग्य असतो.
विषय दोष दर्शनम नाम वैराग. एखाद्यातला दोष दिसला की आपण त्याला जवळ करतो का? अगदी किती चांगला प्रेमातला तर याच्यात एवढे दोष आहेत, नको जवळ करतो. एखाद्या पदार्थातला दोष दिसला की आपण त्याला जवळ करतो. तो पदार्थ तयार करताना एखादा पदार्थ त्याच्यात जास्त पडला तरी आपण नको म्हणतो. तिखट फार झालं, मीठ फार झालं, आंबट फार झालं, गोड फार झालेलं. म्हणजे त्याच्यातला दोष आपण बघतो. परवा मी होई सांगितली ना, वाविली या अन्न धनेश्वरी जेवी लाळ न घोटे रसना की अंगण सूर्य अंगणा प्रेताची. वमन केलेलं कोणी पुन्हा सेवन करत का? दोष दिसतो. त्यावर विवेकाचे गाव घातले. म्हणजे मग सद्गुरु स्वरूप परिसाचा स्पर्श त्याला झाला की जीव ईश्वररूप सोने होऊन जातो. पण आधी वैराग्य रूपी अग्नीमध्ये तावून सुलाखून निघायला. महाराज तावून सुलाखून निघायला गेले नाही. एवढं प्रखर वैराग्य समर्थांचं काय, महाराजांचं काय, ज्ञानोबांचं. म्हणून वर्णन करताना असंच केलंय ना नमस्कार त्रयोदशी मध्ये, विदेहा परी चालवोनी प्रपंच मुक्षु जना लागी अध्यात्म चर्चा करुणी बहुलोकते मेळवीती नमस्कार या ब्रह्मजे. विदेह जनक जसा होता ना, म्हणजे प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे. एक पाय प्रपंचात आहे आणि एक पाय परमार्थात आहे. जनकाचं उदाहरण का दिलं जातं? प्रपंचात असलेल्या पायाला दासी चेपतायत, मालिश करतायत, तेल लावतात. आणि परमार्थात असलेल्या पायाला अग्नी जाळतोय. एक पाय अग्नीत आणि एक पाय इकडे. पण जनक खऱ्या वैरागी होता, विरक्त होता. म्हणून अष्टावक्रांनी त्याला गीता सांगितली. मोठा चिंतन करण्यासारखा विषय आहे अष्टावक्र गीता. अष्टावक्र महात्मे म्हणजे 8 ठिकाणी वाकडे होते बाहेरून, पण आतून अत्यंत सरळ अष्टावधानी होते. त्यांनी जनकाला गीता सांगितले, त्याला अष्टावक्र गीता असं म्हणतात. आणि हे वैराग्य येण्याकरता सद्गुरूचा सहवास हवा. ईश्वररूप सोने, जीव ईश्वररूप सोने होऊन जातो. ज्याचे वैराग्य कडक नसते त्या जीवाचे आवरण गळून पडत. म्हणून अविद्येचं मायेचं आवरण गळून पडावं असं जर वाटत असेल तर प्रखर वैराग्य. आणि प्रखर वैराग्य म्हणजे बोललोय परवा, निद्रिस्ताचे पाशी सर्पकी उर्वशी तैसे विषयापाशी. गाढ झोपलेला मनुष्य आहे, त्याच्या उशाशी चहरीला सर्प आला काय आणि उर्वशी आले काय, त्याला काहीच त्यातलं नसतं. तद्व तैसे विषयापाशी मन मान. त्याच्यापैकी फार थोडेच तयार होतात. अपुरे वैराग्य हे त्याचे कारण होय. आणि सगळेच नाही तरुण जात. सगळेच तरुण गेले असते तर आत्माराम सांगण्याची वेळ कशाला आली असते? सगळेच नाही तरुण जात. येथे एकच लीला तरले. भगवद्गीतेने प्रमाण कसं केलं माहिती आपल्याला? मनुष्याणाम सहस्रे कश्चित यतती सिद्ध यततामपि सिद्धानाम कश्चिन मान व्यक्ती. अर्जुना, हजारामध्ये तुझ्या मार्गाकडे प्रवृत्त.
कश्चित यतती सिद्ध आहे, सिद्ध यततामपि सिद्धानी, असे सिद्ध झालेले अनेक असतात. पण माझ्यापर्यंत येणारा कोण असतो? एकच असतो. आणि एकच असतो तो काय कसा येतो? जे सर्व भावे मज बदल. विषय येतो त्यांचा झाला ज्यांचा नारायण हा विषय झालेला आहे ना, तेच माझ्यापर्यंत येतात. आणि नारायणाला ज्याने विषय केलेला आहे तेच माझ्यापर्यंत येतात. आणि विषयाला ज्याने नारायण मानलेला आहे ते बुडतच असतात, पुन्हा पुन्हा गटागळ्या करत असतात. म्हणून संत त्यांना विचारतात, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे. म्हणून नाशिवंत ते तुका म्हण, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बाप्पा. मग आता तू माया सोड, माया सोड म्हणजे काय सोड हे मी तुला सांगतो. समर्थ पोटतिडकीने बोलतोय. किती काळजी आहे हो या लोकांना, विचार केला? काय कारण होतं? आपण असं काय त्यांना दिलेलं असतं म्हणून त्यांनी एवढ्या प्रेमानं तुमच्या आमच्या करता तुम्हा आम्हाला जवळ घेऊन सांगता. म्हणून नाशिवंत ते तुका म्हण, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बाप्पा. संतांचा सिद्धांत असा आहे की आत्मदर्शन म्हणजे स्वरूपाचे, म्हणजे आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाचे दर्शन. अर्थात आत्मदर्शन होण्यास नवीन काही निर्माण करावं लागेल. नलगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग काय करायला लागतं? एकच करायला लागतं, काहीच बैसोनी करा एक चित्त. याला एकाग्रता. काहीच बैसो, एका जागेवर बस आणि एकचित्तानं आवडी आनंद आढवा. एकचित्तानं निमिषभर जरी त्याला हाक मारली ना तरी तो चटकन येतो. कृष्णासी कराव या श्रुत, वेगळे धाडीला मनोदूत. द्रौपदीनं मनोदूत पाठवला त्याला द्वारकेला हाक मारायला. ती हाक पोचली आणि भगवान म्हणाले मी निघालो. रुक्मिणी म्हणाली कुठे निघाला? मला हाक मारले माझ्या भक्तांनी. रुक्मिणी म्हणाली तुमच्या भक्तांना कसंच काही वाटत नाही हो, केव्हाही हाक मारतात आणि लगेच तुम्ही जाता. भगवान म्हणाले माझं ब्रीदच आहे, यो मद भक्ता सवे. म्हणून मला जायलाच लागतं, कारण त्याची हाकच एवढी आतून आलेली असते की भगवान सुद्धा अस्वस्थ होत. आणि म्हणून भगवान आले तिथे. म्हणून नवीन काही निर्माण करायला लागत. नाशिवंताच्या नादी लागल्याने आपले मूळ स्वरूप पडद्या आड गेले. त्या नाशिवंताचा नाद प्रथम सोडायचा. तो जो पडदा आलेला आहे ना आपल्या डोळ्यावरती, बुद्धीवरती, अज्ञानाचा पडदा दूर करायचा. एक हिंदी भजन आहे की नाही, आता आठवत घुंगट के पटकोर तुझे पिया. झाकून घेऊन किती दिवस राहणार तुम्ही आणि कशा करता राहायचं? अज्ञानाच्या आवरणात किती दिवस राहायचं माणसाने? केव्हा तरी ते आवरण सोडायला नको का? त्या जीवानं अंड्यामध्ये किती दिवस राहायचं असतं? मग ते अंड फोडून बाहेर येतं की नाही? म्हणून तांब्यानी कविता लिहिली आहे, घन कवी शुक्र बघ राज्य करी. हे खिन्न मना बघ जरासा तरी. बघ जरा त्या सूर्याला बघ ना सकाळचा कसा दिसतो तो. सगळंच काही अगदी टीव्हीवरती बघायला पाहिजे असं नसतं. कधीतरी पंचपंचम षटकाल बघितलं का? कधीतरी पृथ्वीची माती हातात धरून
तिचं आर्जव आपण अनुभवलं का? कधीतरी पाण्यातला शीतलता अनुभवली का? कधी आकाशाची व्यापकता अनुभवली का? हे अनुभवायचं जर असेल ना, आकाशाची व्यापकता अनुभवायची असेल तर आकाश व्हायला लागतं. वायूची स्पर्शता अनुभवायची असेल तर वायू व्हायला लागतं. अग्नीचं तेज अनुभवायचं असेल तर अग्नी व्हायला लागतं. पाण्याचा शीतलता अनुभवायची असेल तर पाणी व्हायला लागतं. आणि पृथ्वीचं आर्जव व्हायचं असेल ना तर पृथ्वी व्हायला लागतं. आणि भगवंत जर अनुभवायचा असेल तर शिवो भूत्वा शिवविदेते, त्याच्यासारखं व्हायला. आणि त्याच्यासारखं जे झाले की नाही त्याला कळलं ना तो कसा आहे. तो दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी ठरावी, मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, उपेक्षी कला राम दासा. तरी नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बाप्पा. आणि मायेचा प्रचंड विस्तार आहे लक्षात. शाश्वतापेक्षा अशाश्वताचा विस्तार जास्त. खऱ्यापेक्षा खोट्याच बोलणं जास्त असतं. आणि कलियुगात तर जास्तच असतं. सत्ययुगात नव्हतं. त्रेतायुगात सत्ययुगापेक्षा थोडं कमी झालं. द्वापार युगात आणि कमी झालं, म्हणून तर महाभारती युद्ध झालं. आणि कलियुगात रोज युद्ध आहे. रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन आपलं आपल्याशी सारखं युद्ध चाललं. म्हणजे असत्य असतं की नाही त्याचा डिमडिमा जास्त पिटला जातो, त्याची जाहिरात जास्त केली जाते, त्याचे पोस्टर जास्त लागलेले असतात. वर्तमानपत्रात बातमी कमी आणि जाहिरातच जास्त. 5 घ्या आणि 5 लाख मिळवा शक्य आहे का कधी? पण जाहिरात केवढी असते त्याची? 5 वर जाहिरात. वर्तमानपत्रवाल्यांचं काय झालं? त्यांना पैसा मिळतो, त्यांना पैसा मिळतो आणि यांना लोकांना उल्लू बनवायला मिळतो. बोलायचा मुद्दा असा आहे की असत्याचा विस्तार जास्त आहे सत्यापेक्षा. जरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया, ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. मग आता मायेचा विस्तार कसा आहे? अज्ञानाचा, अविद्येचा, खोट्याचा विस्तार किती आहे? समर्थ सांग. आणि एक लक्षात, माया ही भगवंताची शक्ती आहे असं भगवंतानीच सांगितलं. कधी सांगितलं? भगवद्गीतेत सांगितलं. दैवी एषां गुणमयी मम माया दुरत्यया. ती कशी आहे? दैवी आहे, गुणमयी आहे, मम माया आहे आणि दुरत्यया आहे. ती देखील ईश्वराची अमूर्त, असीम व अनंत आहे. या दृश्य विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये तिचा अपार विस्तार आहे. कुठे कुठे लपून बसलेलं आहे. ज्याच्या अंगात विष असतं की नाही ते प्राणी कुठे कुठे लपून बसतात. विष कोणाच्या अंगात असतं? सर्पाच्या अंगात असतं, विंचवाच्या अंगात असतं. ते कुठे कुठे लपून बसते. ती गांधीन माशी नावाची माशी असते, तिच्या अंगात विष असते. आणि ज्याच्या अंगात विष असतं ना ते कुठेतरी लपूनच बसलेला. सावध यायचा अवकाश समोर, त्या असा डंख मारताना बाजूला लागतो. ती ध्यानात येण्यास लागणारी सूक्ष्म दृष्टी सत्य. म्हणून या माया ही आपल्या लक्षात येण्याकरता
दृष्टी कोणाकडे मिळते? कोण देत? संत देते. संतांशिवाय सद्गुरूंशिवाय कोणीही देत नाही. म्हणून रोज म्हणायचं असतं नमितो तव पदी संवरी. बाहेर काम होत नाही होय, इथं यायला इथंच यायला लागतं. घरात बसून अविद्या जात नाही, वाढते. रोज रोज देवळात काय जायचं? मुरारी बापूंना एकाने विचारलं काय हो, रोज रोज भगवंताकडे कशा करता जायचं? देवळात 7 दिवसातून एकदा गेलं तर भागत नाही का? मुरारी बापू म्हणाले लक्षात ठेवा, टायर मध्ये हवा जर भरायची असेल तर घरात भरली जात नाही, पंपावर जायला लागतं. कारण तिथे ती व्यवस्था आहे. तिथे व्यवस्था आहे ना, हिने करून ठेवलेले आहे. व्यवस्थापक आहे तिथले. म्हणून त्याला सांगायचं आहे नमितो तव पदी संवरी. त्यांना शरण गेलं तरच तिचं निराकरण होतं. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे रक्षण, ते मायेपासून त्रिगुण गुणापासून होते. मग ही माया कशी विस्तारत गेली? त्याची माया जी आहे ना, ती कशी विस्तारत गेली? अहम ऐसे जे स्फुरण, त्याला स्फुरण झालं. कोणाला? ब्रह्मवस्तू. वेदांताचा विषय आहे. किती मला सोपा करून सांगायचा प्रयत्न केला ना तरी सोपा करून सांगता येणार नाही. पण काळजी करू नका, आता उद्याचाच दिवस राहिलेला आहे. पण वेळ सुद्धा अशी आहे ना की व्यवस्थित आपण सुखंचमी शयनंचमी करून आलेलो आहोत. आणि त्या ध्येय ऐकायचं म्हणजे केवढी डोके होती. हम ऐसे जे स्फुरण म्हणतात. मायेचा विस्तार तुला सांगू कुठून निघाली ती? ही उगमाच्या पलीकडून निघाली. उगमाच्या पलीकडे काय असतं? एखाद्या नदीचा आपण उगम बघतो. महाबळेश्वरला गेला तर कृष्णा पंचगंगेचा उगम आहे. त्या उगमाच्या पलीकडे काय आहे? काहीच नाहीये. मग काही नाही तर ते जल येतं कसं? ते जल जे येतं की नाही हे त्या शक्तीला म्हणजे ब्रह्मवस्तूला झालेलं स्फुरण. अहम ऐसे जे स्फुरण ते मायेचे लक्षण, ते मायेपासून त्रिगुण गुणापासून होते. समर्थ म्हणतात शिष्या, केवळ परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे असे अतिशय सूक्ष्म ज्ञान प्रथम निर्माण झाले. सगळ्याच्या अतीत होता, पण त्याला असं वाटलं एकटा होता, पण त्याला असं वाटलं दुःख व्हावं. दुःख व्हावं म्हटल्यानंतर त्याला स्फुरण झालं आणि म्हणून तो कसा नटला. म्हणून हे जे चैतन्य विलसित झालेलं आहे ना, याला ज्ञानेश्वर माऊलींनी चिद्विलासवाद असं म्हणते. आचार्यांचा मायावाद आहे आणि ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, चैतन्य विलसित. तुम्ही सांगू सकल भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चित शक्तीच्या सहस्र करी उधेला. किती किरणाने माया विलसित झालेली आहे, उदित झालेली आहे. आणि त्या मायेनं काय केलं? सगळ्याला व्यापलं. मायेनं सगळ्या लोकांच्या डोळ्यावरती आवरण आणले. महाराजांचं एक सुंदर आवरण आहे. मायेशी पाहोनी भुलला असे प्राणी हरिशील भगती कोणी. मायेचा व्यापार झाला असे थोर तेथे हा विचार कोण जाणे. मायेने व्यापिले अवघे जगत्र तेथे आत्महित कोण जाणे. तुका म्हणे आम्ही मायेशी पाहोनी परब्रह्म जाणो.
ती आलीमध्ये आवरण घेऊन आली, विक्षेप करायला आली आणि बाहेरून तिने विचारलं येऊ का म्हणून. जसं प्रवचनाच्या वेळेला झोप आपल्याला विचारते की येऊ का म्हणून, हा लगेच मान डोलून सांगतो ना ये. एकदा नाही मानायला, 2 वेळा, 3. ती म्हणाली आग्रहाचं बोलवलं, गेलंच पाहिजे. असं मायेने विचारलं बाहेरून जीवाला येऊ का येऊ का, तरी सांगितलं यस कमान. ती जी आली ती याच्या मानगुटावरती बसली. एखाद्याच्या मानगुटावर भूत बसलं की ते भूत आपल्यासारखं त्याला नाचवतं की नाही. तसं समर्थ म्हणतात पृथ्वी आप तेज वायू आकाश सृष्टी रचिली सावकाश जेथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. मायेचा विस्तार इतका. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. वास्तविक या पंचमहाभूतांची निर्मिती त्या स्फुरणातून कशी झाली, काय क्रम आहे. आत्मना आकाश संभूता. आकाशात वायू, वायू अग्नी, अंगीर आपहा, आपहा पृथ्वी, पृथ्वी वनस्पती, वनस्पती अन्नम, अन्नम रेतः, रेतः जीवः. अशी उत्पत्ती आहे की नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पण अविद्या एकदा आत घुसली की उलटाच क्रम सांगतो. समर्थन होईल. पृथ्वी आप तेज वायू आकाश हा उलटा क्रम आपण सांगतो. वास्तविक आकाश वायू अग्नी आप पृथ्वी असं म्हणायला पाहिजे की नाही. उलट म्हणतो. सृष्टी रचिली सावकाश. आणि सावकाश याचा अर्थ पोकळी ठेवून ही सृष्टी निर्माण. म्हणून 4 महाभूतामध्ये आकाश आहे. पंचीकरणाचा विषय आहे थोडासा निरांतर. 4 महाभूतामध्ये आकाश आहे आणि 4ही महाभूत आकाशात. त्याला पंचीकरण असं म्हणतात. तेथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. मग ज्या वेळेला लय होतो त्यावेळेला काय होतो. पहिल्यांदा आकाश जातं का नाही. एखादी फॅक्टरी असते ती फॅक्टरी बंद करायची. आता असं ठरलं, मालकाने ठरवलं की पहिल्यांदा कोणाला काढतात. ज्युनियर मोस्ट खूप फर्स्ट हा न्याय असतो की नाही. पहिलं लय काय पावतं. पृथ्वी लय पावतं. त्याच्यानंतर वनस्पती. पृथ्वीच्या आधी वनस्पती, अन्न, रेत, जीव. पृथ्वी लय कशात पावते. आकाशात. पृथ्वी लय आपात पावते म्हणजे पाण्यात पावते. पाणी कशात लय पावतं. अग्नीमध्ये. अग्नी कशात लय पावतो. वायूमध्ये. आणि वायू कशात लय पावतो. आकाशामध्ये. म्हणजे मूळ स्वरूपाशी सगळं संपत 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 वजा होत 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 ते शेवटी कुठे पोचतं तिथे जाऊन. पंचमहाभूतांपासून प्रथम अव्यक्त व नंतर व्यक्त सृष्टी रचना क्रमाक्रमाने निर्माण झाली. पण व्यक्त व अव्यक्त सारी सृष्टी माया. पण ही सृष्टी रचना काही ठिकाणी अव्यक्त आहे. कुठे अव्यक्त आहे. 2 महाभूतात अव्यक्त. एक आकाशात अव्यक्त आहे आणि दुसरी वायूत अव्यक्त. वायू स्पर्शानं कळतो. आकाश दाखवता येतं का. हे आकाश दाखवलं. अग्नी दाखवता येतो की हा बघा. पाणी दाखवता येतं. पृथ्वी दाखवता येते. वनस्पती दाखवता येतात. अन्न दाखवता येतं. रेत दाखवता येतं. जीव दाखवता येतो. म्हणजे काही
दृश्य आहे आणि काही अदृश्य आहे. म्हणून दृश्य आणि अदृश्य यांचा अगदी माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे केलेला मेळ, आपल्या भाषेत त्याला बोलायचं तो मिसळ म्हणजे सृष्टी. म्हणजे मूळ परमात्म्यापासून एकच एक अद्वैव अखंड आहे, त्यास सर्वस्व म्हणतात. या विश्वामध्ये विश्वाबाहेर एका परमात्म्याहून अन्य काही नाही. मग अडचण अशी की एकीकडे परमात्मा सर्वस्तुपणे सर्वव्याप्त आहे, पण दुसरीकडे त्याच परमात्म्याचे अनेक पण काठोकाठ भरलेले विश्व प्रत्यय असते. एके ठिकाणी सर्वस्तु आहे आणि एके ठिकाणी त्याचं अनेक ठिकाणी व्यापलेलं व्याप्तपण आहे. मग याच्यातलं निश्चित काय? निश्चितम ब्रूहि तन्मे, अशी समस्या. विश्वातील अनेकपणाचे मूळ परमात्म्याच्या एकपणात शोधले पाहिजे. याचा अर्थ असा की मूळ एकच एक असणारा परमात्मा त्याच्याच शक्तीने व त्याच्याच संमतीने अनेकपणात विभक्तो. एको आहो बहुस्या उपनिषद. त्याला बहु भावसं वाटलं, एकच होत. पण बहु जरी झाला ना तरी तो आपलं एक पण विसरत नाही. हे वर्ष परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी एक महान शक्ती त्याला अनेक रूपे देऊन साकार करते. त्या रूपांना पाहता पाहता निराकारात घेऊन जाते. व्यक्त व अव्यक्त यांचा हा खेळ खेळणाऱ्या शक्तीला माया असं म्हणतात. ही एक शक्ती आहे. आणि शक्ती काय करते? खेळ करते. शक्ती प्रचंड खेळ करते. वाफेची शक्ती केवढा खेळ करते. विद्युत शक्ती केवढा खेळ करते. पाण्याची शक्ती केवढा खेळ करते. वाऱ्याची शक्ती केवढा खेळ करते. गडगडाट लागलं ना कळतं शक्तीचं स्वरूप काय असतं. आणि ती सर्व ठिकाणी व्याप्त. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. सप्तशती बोलते नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्ते. म्हणून ही शक्ती जी तुमच्या आमच्या ठिकाणी व्याप्त आहे ना, त्या शक्तीत या शक्तिरूपी असलेल्या जीवानं एकरूप होऊन जाणं यालाच आत्माराम असं म्हणतात. जशा मुक्ताबाई गेल्या संतांना ही किमया साध्य असते. एका महातत्वाचा पंचमहाभूतातल्या एका महाभूताचा आश्रय घ्यायचा आणि त्या महाभूतातून अनंत अशा भगवंताची एकरूप होऊन जाणं. ज्ञानेश्वरांनी पृथ्वी तत्वाचा आश्रय घेतला की नाही? नाथांनी जलतत्वाचा आश्रय घेतला की नाही? मुक्ताबाईंनी तेज तत्वाचा म्हणजे अग्नि तत्वाचा आश्रय घेतला. तुकाराम बुवांनी वायू तत्वाचा आश्रय घेतला. समर्थाने आकाश तत्वाचा आश्रय घेतला. पंचभौतिक देह पंचतत्वात सामील केल्यानंतर पुन्हा हे सत्पुरुष तुमच्या आमच्या जवळ राहतात की नाही? कशा करता? पुढते हे जग देखवे नाटका येतसे कळवळा. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी दो दिवसांची बोली, एकची परवा. परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो, पण त्यामध्ये आज व उद्या असे 2 दिवस असतात. तुम्ही प्रवचनाला कधी येणार म्हणून विचार असते. असं कोणाला विचारू नये. हवं तर येईल नाही तर जाईल, पण विचार. तर तो म्हणतो परवा येईल. आणि या परवा या दिवसामध्ये आजचा आणि उद्याचा हे 2 दिवस जसे समाविष्ट असतात, पण आजला आपण आज म्हणतो, उद्याला उद्या म्हणतो. आणि या 2 दिवसांचा मिळून जो दिवस होतो तो परवा. तसं दृश्य आणि अदृश्य 2 शक्ती मिळून ज्या होतात की नाही त्याला माईक विश्वास म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे मुळात माया
एकच आहे, पण दोन ठिकाणी विभागून ती पुरुष आणि प्रकृती झाली. म्हणून तो पुरुष आहे आणि ही प्रकृती. पुरुष सुद्धा कसे आहे, म्हणजे तो पुरुष कसा आहे. 15वा अध्याय बघा जरा तुम्ही भगवद्गीतेचा. वामिमौ पुरुषो लोके क्षर अक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षरम उच्यते. अक्षर आणि अक्षर पुरुषाला जी घडवते त्याला माया असं म्हणतात. पण या क्षराक्षरातीत असलेला जो पुरुष आहे त्याला आत्माराम असतो. आपले विश्व मायेपासून निर्माण झाले. त्या विश्वाच्या रचनेत चेतन व अचेतन असे दोन प्रधान घटक आढळतात. एकाच माया शक्तीचे हे दोन आविष्कार आहेत. चेतन जिवंत असते, संवेदनशील असते, त्यास पुरुष असं म्हणतात. आणि असंवेदनशील जे असतं की नाही त्याला प्रकृती असं म्हणतात. तो संवेदनशील आहे, तो जो पुरुष आहे की नाही. म्हणून पुरुष एकच आहे, बाकी सगळे प्रकृती. आपण सगळे प्रकृती आहोत. पुरुष कोण आहे, तो एकच आहे. आणि तो पुरुष ज्या वेळेला एकोहम बहुश्याम अशा संकल्पानं तयार झाला ना, त्यावेळेला त्यांनी अनेक अशी प्रकृती निर्माण केली. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्रा. हा प्रकृती पुरुषाचा खेळ. आणि याला सांख्य दर्शन असं म्हणतात. पतंजलींनी याचं विवरण श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात आपल्या आईला म्हणजे देवहूतीला उपदेश करताना फार सुंदर. आई पुरुष एकच आहे, प्रकृती अनेक. प्रकृती बदलते, पुरुष बदलत. प्रकृतीत अवस्था आहेत की नाही, कौमार्यम यौवनम जरा. प्रकृती बिघडते की नाही. जरा मनाविरुद्ध झालं की लगेच प्रकृती बिघडते. लगेच अनलापट सुरू होते. प्रकृती बिघडते, पुरुष स्थिर असतो. म्हणून त्या पुरुषाचं वर्णन कसं केलेलं आहे. गुणत्रयातीतः देहत्रयातीतः कालत्रयातीतः तम मूलाधार स्थितोसी नित्यम. भगवद्गीता आणि विस्तार करून सांगते, नित्य सर्वगत स्थाणु अचलोयम सनातन. माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद. माया हे जे निजबोध शब्द रूपे ईश्वराचं वर्णन करत असताना तो सच्चिदानंद आहे, आनंदकंद आहे, तो स्वरूप ज्ञान संपन्न आहे असे म्हणतात. त्याचे वर्णन करण्यात वापरलेले हे शब्द मायेच्या कक्षेतच येतात. हे सगळं मायेनच बोलते. पण मायाही तशीच आहे. त्याचे जे जे गुण आहेत ना ते सगळे मायेला लागू पडतात. पण अज्ञानी जीव मायेकडे धावतो आणि ज्याचे गुण आहेत की नाही त्याला विसरतो. गुरुजी व्यवहारातलं दृष्टांत सांगायचे, नवरा डॉक्टर असला तर बायकोला कोणची गोळी घ्यायची हे सुद्धा माहीत जरी नसलं तरी तिला डॉक्टरीण म्हणतात की नाही. ईट प्रत्यय लावला की झालं का. तो मास्तर असला आणि अशिक्षित असली तरी तिला मास्तरीण म्हणतात की नाही. तो नाईक असला तिला ईट प्रत्यय लावला की लोक काय म्हणतात तिला. असं भगवंताचे सगळे गुण तिला लागतात आणि सगळे गुण आपल्याला लावून घेऊन जीवाला त्या गुणात फसवणारी अशी ही माया आहे. म्हणून ती दैवी एशान गुणमयी मम माया. गुणातीत व्हायचं जर असेल तर जो गुणातीत आहे ना त्याच्याजवळ जाऊन, ज्याला औषध माहिती त्याच्याजवळच जावं की नाही तर रोग बरा होतो.
पण ज्याला काहीच माहित नाही त्याच्याजवळ गेलो आणि आमचा रोग बरा करा, कसा बी रोग बरा वाढेल उलट. म्हणून असे भवरोगावरती दिव्य औषधी देणारे समर्थांसारखे, महाराजांसारखे, ज्ञानोबांसारखे, तुकोबांसारखे, नाथांसारखे अनेक बसले. म्हणून त्यांना जाऊन सांगावं, महाराज हे औषध तुमच्या जवळ आहे, मी आलोय शरण नमितो तवपदी संवरी मान. मायेचा रास करण्यास एकच औषध आहे, आत्मा ब्रह्म आणि स्वरूप. हेही मायेचे की रूप, रूप आणि अरूप सकल माया. ही सकल माया कशी आहे याचा विचार उद्याच्या स्वाध्यायात करूया. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. विठ्ठल 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 पुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज. जय जय रघुवीर तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. सर्गबिन्दुमात्राणि पदपाठगणानि तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. शिवं भवतु, शिवं भवतु. सदा सर्वदा योगसुधारः.